सालहेर किल्ल्याच्या पठारावरती निर्जनस्थळी झालेल्या दुहेरी खुनाचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचे उघड. दिनांक 22/11/2024 रोजी सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत सालहेर किल्ल्याच्या डोंगरावरती दोन अज्ञात इसमांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आले होते. मयत इसमाने परिधान केलेले कपडे व अंगावरील चीज वस्तूंवरून त्यांची ओळख पटवण्यात आली. यातील मयत रामभाऊ गोटीराम वाघ व नरेश रंगनाथ पवार असे असल्याचे निष्पन्न झाले. सदर घटनेत अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून वरील दोन्ही इसमांना डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर कशाने तरी घाव घालून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह निर्जनस्थळी डोंगरावरती टाकून दिले होते. सदर बाब सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरील नमूद नावाचे दोन्ही इसम मिसिंग असलेले दिनांक 13/11/2024 रोजी अबोणा पोलीस ठाण्यात नोंद झाले असल्याचे निदर्शनास आले होते. यांनी तात्काळ दखल घेऊन सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व सायखेडा पोलिसांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी वरील गुन्ह्यातील मयतांबाबत सविस्तर माहिती घेतली. यातील मयत हे दिनांक 13/11/2024 रोजी कळवण वासूर परिसरातून सटाण्याच्या दिशेने मोटरसायकलवर गेले असल्याची माहिती मिळाली. त्यावरून तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखा व सायखेडा पोलीस पथकाने सतत 2 दिवस सालहेर किल्ला व केळझर धरण परिसरात पाळत ठेवून खालील संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांनी सदर गुन्हा कबूल केला आहे. तानाजी आनंदा पवार, शरद उर्फ बारकू दुगारजी गांगुडे, सोमनाथ मोतीराम वाघ, गोपीनाथ सोमनाथ वाघ, अशोक महादू भोये वरील संशयितांना गुन्ह्याच्या तपासात विचारपूस केली असता त्यांनी यातील संशयित सोमनाथ मोतीराम वाघ व मयत रामभाऊ गोटीराम वाघ यांच्यामध्ये जमिनीचे मालकी हक्कावरून वाद होता. मयत रामभाऊ यास त्याचा मित्र नरेश रंगनाथ पवार हा सदर वादात कळवण कोर्टात मदत करीत होता. या रागातून संशयित सोमनाथ मोतीराम वाघ याने वरील संशयिताची जमवाजमव करून मयत इसमांना धमाचा साठा आहे असे सांगून सालहेर किल्ल्यावरती बोलवून त्यांची काठी, कुऱ्हाड व दगडाने डोक्यावर, मानेवर व अंगावरती मारून निर्घृणपणे हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन्ही मृतदेह निर्जन स्थळी सालहेर पठारावरती सोडून मयताच्या मोटरसायकलची सुद्धा विल्हेवाट लावली. नाशिक ग्रामीण पोलीस जिल्हा अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस उपनिरीक्षक दत्ता गांभीरे, सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, पोलीस हवालदार गिरीश टिको, शरद मोगल, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, संदीप नागापुरे, सतीश जगताप, किशोर खराटे, हेमंत गरुड, पोलीस नाईक नवनाथ वाघमोडे, सुभाष चोपडा, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, विनोद टिळे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस हवालदार हेमंत गलबिले, प्रदीप बहिराम, सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चेडे, पोलीस नाईक जाधव क्षीरसागर, वनसे बारगळ यांच्या पथकाने अथक परिश्रम करून कोणताही सुगावा नसताना सदर दुहेरी खुनाचा गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणला आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.